राम राम भावांनो. काल आपण पादऱ्याला गाडी खाली करून अहमदाबादला चाललो होतो. अहमदाबादला हत्तीजान सर्कलवरून लेफ्ट घेतला आणि वाटवायला या कंपनीमध्ये गाडी भरायला आलो. हा माणूस मला म्हणे, भाऊ चालतो आता माझ्या मागं पुढं, कारण आहे ना आपल्याला इथं गाडी क्रॉसिंग करायची. तो आला मला रस्त्याच्या बाजूला घेऊन. रस्त्याच्या बाजूला आम्ही गाडी लावली आणि गाडी भरायचं काम सुरू झालं. गाडीत आहे ना मोटरी भरत होते, म्हणजे पंप आहे ना ते लाकडी पॅटर्नमध्ये पॅक करेल होते. त्याच्या 30 पेट्या गाडीत टाकायच्या होत्या, म्हणजे जवळपास 3 टन लोड होता मला रिटर्नला. म्हटलं चला काही नसण्यापेक्षा काही असलेलं बरं. मग तिथं गाडी भरून घेतली आणि आता सगळ्यात मोठं काम होतं मला ताडपत्री मारायला. सोबत तर काही कोणी नाही, मला एकट्यालाच ताडपत्री मारावं लागणार आहे. केली मग ताडपत्री टाकायला सुरुवात. ती ताडपत्री एवढी मोठी ना, कशी मारावं असा प्रश्न पडतो. कशी बशी मग गाडीला ताडपत्री ना एकदम पॅक करून घेतली. पाणी नको आत जायला, बाकी काही घेणं देणं नाही. मग मागून पण आहे ना एक व्हाईट कपडा मारून घेतला, ती पण ताडपत्रीच होती. म्हटलं चला आता काही ताण नाही, त्याला पण दोरी वगैरे एकदम कडक मारून घेतली, म्हणजे रस्ते दे ना कुठं प्रॉब्लेम नको यायला. आणि ताडपत्री मारून माझे हात पाय एवढे काळे होऊन गेले आणि त्याच्यात चप्पलही तुटली. ठीक आहे चला काही विषय नाही, नवीन घेऊन टाक. मग गाडीला शेल मारला आणि म्हटलं आता आहे ना एक्सप्रेसच्या टोल नाक्यावर जाऊन आहे ना चहा पाणी घेऊ आणि मग निघू. आलो मग इथं एक्सप्रेसच्या टोल नाक्यावर. इथं मस्तपैकी चहा घेतला आणि म्हटलं चला आता आहे ना डायरेक्ट पोरला जाऊन थांबू, कारण आता काही आपल्याला काम नाही, हळूहळू जायचंय. पोरला खालसा पंजाबला पोचता मला पार 10 वाजून गेले. इथं आल्यावर आहे ना मला पहिले फ्रेश व्हायचंय. मग मस्तपैकी फ्रेश झालो. फ्रेश होऊन आल्यावर म्हटलं आता जेवण करून घेऊ. इथं मस्तपैकी जेवण केलं आणि म्हटलं चला आता आहे ना गाडीचा डिझेलचा काटा खाली आलाय, पहिले गाडीत डिझेल टाकून घेऊ. आलो मग या भारतच्या पंपावर. इथं गाडीची टाकी पॅक करून घेतली आणि लागलो परत आपल्या आपल्या रस्त्याला. कामरेजच्या टोल नाक्याच्या मागचा ब्रिज बंद केलाय हे मला माहितीच नव्हतं. मग लागलो इकडे दिल्ली हायवेला. दिल्ली हायवेला लागल्यावर नवसरीचा टोल नाका पास करून मी आलो डायरेक्ट इकडं पारस हॉटेलला. पारस हॉटेलला आल्यावर मस्तपैकी इथं चहा पिला आणि लगेच इथून निघालो. इथून निघाल्यावर आहे ना मला फोन आलाय पुढं, काका परडा जांबे. म्हटलं ठीक आहे चला जाऊ निघून तरी. चिखली मार्गे मी आलो धरमपूरला. धरमपूरच्या आता हे खड्डे कधी बुजवतील काय माहिती, लईच मोठमोठे खड्डे पडले. असो, ते खड्डे पास करून ना जोगेल फाट्याच्या पुढं येता येता मला पार दिवस निघून गेला. आता जायचं होतं मला ट्रॉफिकमध्ये. म्हटलं बाबू झाला तमाशा, ही पायी ट्रॉफिक कपारड्याला सकाळी. कोण कोण या ट्रॉफिकमध्ये अटकेलं होतं कमेंटमध्ये सांगा. असो, ही ट्रॉफिक पास केली आणि आलो डायरेक्ट पेठमध्ये. पेठमध्ये आल्यावर म्हटलं चला जवळ आलोय आता आपण डायरेक्ट निघून जाऊ, काही कुठं थांबायचं नाही. कपारड्यापासून नाशिक महानगरपालिकेची पाटी लागेपर्यंत एकदम क्वालिटी रस्ता आहे, काहीच विषय नाही. गाडी चालवायला पण लय भारी वाटतं. आलो मग डायरेक्ट या नाशिक महानगरपालिकेच्या कमानीजवळ. आता इथून आहे ना पटकन 10-15 मिनिटात जातो घरी निघून. असा होता माझा आजचा दिवस. कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.